तर हे आहेत आपले चायनीज समोसे. कधी खाल्लेत का किंवा बनवलेत का? नक्की करून बघा, खूप छान होतात. तेल घेतलं आहे, त्याच्यात आलं, मिरची, लसूण घातलं आहे आणि त्याच्यावर पातळ बारीक चिरलेलं गाजर, त्याचप्रमाणे पातळ बारीक चिरलेला कोबी आणि बारीक चिरलेली सिमला मिरची घालायची आणि व्यवस्थित परतून ह्या भाज्या शिजवून घ्यायच्या आहेत. अगदी थोडा क्रंच ठेवायचा आहे, पण हे लक्षात घ्यायचं आहे की आपल्याला हे समोशामध्ये फिलिंग करायचं आहे, तो भाज्या व्यवस्थित शिजल्या तर चांगलं. आता 2 चमचे घातले मी ह्याच्यात शेजवान सॉस, 2 चमचे सोया सॉस, 2 चमचे व्हिनेगर आणि मीठ आणि हे सगळं घालून एकदा नीट परतून घ्यायचं आणि मग बघायचं, सीझनिंग्स ॲडजस्ट करायची, हवा असेल तो सॉस कमी जास्त अजून घालून घ्यायचा. मग त्याच्यावर घालायचे 1 पॅकेट बॉईल्ड नूडल्स. तुम्ही कमी करणार असाल तर हाफ पॅकेट बॉईल्ड नूडल्सही वापरू शकता. मग घ्यायची रेग्युलर समोसाची पट्टी, ही रेडीमेड सुपर मार्केटमध्ये कुठेही मिळते आणि आपण घेतलं आहे मैदा आणि पाण्याची करून पेस्ट आणि असे हे समोसे फिल करून घ्यायचे आणि व्यवस्थित ही पेस्ट लावून व्यवस्थित रॅप करून घ्यायचे आणि हे झालं की त्याच्यानंतर सिम्पली आपल्याला हे स्टोअर करायचे आहेत किंवा तुम्ही लगेचही तळू शकता. बट आय प्रेफर की आपण हे आदल्या दिवशी करून ठेवूया आणि हे अगदी फ्रीझरमध्ये, जेव्हा डीप फ्रीजमध्ये तुम्ही एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवता तेव्हा अगदी 1 ते 2 आठवडे फार छान राहतात. फक्त आयत्या वेळेला तुम्ही डीप फ्रीजमधनं काढायचे आणि गरम तेलात तळून घ्यायचे. आय प्रेफर की मी लोखंडाची कढईच वापरेन फ्राय करायला. सो अशा पद्धतीने मी हे स्टोअर करते आणि मग जेव्हा केव्हा गरज असेल तेव्हा हे पटकन डीप फ्राय करून आपले समोसे रेडी. आवडली का तुम्हाला ही रेसिपी? मला कमेंट करून नक्की सांगा. अँड अशाच रेसिपीजसाठी लाईक, शेअर, सबस्क्राईब. रश्मीज फूड